आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे आहेत। दादा, जे पुण्यामध्ये प्रकार घडला म्हणजे नरसापूरचा, तसाच चाकणमध्ये, बीडमध्ये घडला आहे, अल्पवयीन मुलं आहेत त्यांच्यावर अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या आहेत, कसं बघता याच्याकडे? खरं तर या विषयावर बोलायला शब्द नाही आहे। घटना लाजिरवाणी आहे, किळसवाणी आहे। समाजात कशा पद्धतीनं लोक वागतायत, ठीक आहे, आपण सरकारवर टीका टिप्पणी करतो, हा स्वतंत्र भाग आहे। सगळ्याच गोष्टीवर सरकारवर टीका टिप्पणी करूनही काही प्रश्न सुटत नसतात, परंतु समाजाची बदललेली मानसिकता ही सगळ्यात महत्त्वाची आहे। म्हणजे ही अराजकता आत्ताच्या घडीला निर्माण झालेली आहे। आपण म्हणतो क्रांती होईल, परिवर्तन होईल, पण मला असं वाटतं आत्ताच्या घडीला एक समाजात अराजकता निर्माण झालेली आहे आणि अराजकता निर्माण होण्यास कारणीभूत सरकारला धरायला काहीच हरकत नाही। कारण आजच्या घडीला सगळीकडे जर पोलीस बघितले तर कायदा सुव्यवस्थेपेक्षा बाकीचे धंदे करण्यात गुंतले। त्याच पुण्यामध्ये काल एक महिला अधिकारी, आपण आता फार लाडकी बहीण वगैरे म्हणतो, एक महिला अधिकारी, मी म्हणत नाही की म्हणजे महिला म्हणून माझा आरोप नाही आहे, लाखो रुपयाचा लाच घेताना पकडले गेले। तोटेवार नावाची कोण महिला अधिकारी। आणि मग असं सगळं समाजात चाललेलं असताना महिलावरचा अत्याचार आणि छोट्याशा चिमुकलीवर अशा पद्धतीनं अत्याचार एक 60-65 वर्षाचा व्यक्ती करतो, म्हणजे कायद्याचा धाक आहे का नाही या महाराष्ट्रात? कायदा कुठं बोलायला? आता ही घटना नवीन नाही आहे। बदलापूरला काय घडलं होतं तसंच घडलं, म्हणजे अजूनही आपण शहाणे होत नाही आहे। अजूनही आपण अशा घटनेला, मला असं वाटतं, त्याच्यापासून शहाणपणा घेत नाही अशा प्रकारची स्थिती। मला वाटतं सरकारने या संदर्भात जनतेची बाजू, सामान्य माणसाच्या व्यथा या समजून घेतल्या पाहिजे आणि असे अन्याय अत्याचार करणारे नराधमांना कायदा वेदा बाजूला करून चांगलं आहे अशा पद्धतीनं केलं पाहिजे ना, की यांचे जे आता शब्द कॅमेऱ्यावर बोलणार नाही, पण यांचे अंग कापून टाकले पाहिजे सगळ्यांचे, अशा पद्धतीनं वागलं पाहिजे यांच्याशी। अशा पद्धतीनं चीड या लोकांविषयी निर्माण होते। दुसरा विषय असा, महिला आयोगाचा अध्यक्ष नाहीत सध्या, परंतु कुठेतरी महिला आयोगाने या गोष्टीची दखल घेतली पाहिजे अशी मागणी रोहित पवार यांनी केली। महिला आयोग होतं असतानाही काय करत होते ना, आल्यावरही काय करणार आहे? राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष आहे, प्रतिक्रिया दिली फक्त। महिला आयोग आहे ना, नसेल राज्याचा, देशाचा आहे ना, पण महिला आयोग तरी याच्यात काय करणार? महिला आयोगाकडे काय अधिकार आहे? कोणावर फासा लटकवायचा थोडी अधिकार आहे? पोलीस आहे करायला। मला असं वाटतं याच पोलिसांनी आता असे जे जुने पण काढले पाहिजे, ज्यांच्यावर अशा प्रकारच्या घटना आहे ना, त्यांचं चांगलं एक एक अंग चांगलं कापलं पाहिजे, अशा पद्धतीनं भूमिका घ्यावं लागेल पोलिस। त्यांनी अशी मागणी केली की आयोगाच्या अध्यक्षपदी मीरा बोरवणकर यांची निवड केली पाहिजे। पण मी त्या रोहित पवारांच्या मागण्यामध्ये जात नाही। असावा, याला करावं, त्याला करावं, ह्या भानगडीत जाण्यात काही अर्थ नाही। आत्ताच्या समाजाची मानसिकताच सुधारण्याची आवश्यकता, असं माझं मत आहे। बाकी कोणी अध्यक्ष झाल्याने काय लगेच समाज पूर्ण बदलणार अशातला भाग मी मानत नाही। समाजाची जी मानसिकता आहे तीच बदलण्याची आवश्यकता आहे। दुसरा विषय असा, बच्चू कडू आता शिवसेनेमध्ये गेलेत, त्यांना विधान परिषदेवर त्यांची उमेदवारी मिळाली। आता त्यांनी असे हे म्हटलं आहे की जोपर्यंत एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करत नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही। बच्चू कडूच्या भावना ठीक आहे। स्वतःचा पक्ष एका विधान परिषदेच्या सदस्यत्वासाठी विलीन करणारा महाराष्ट्रातलं उदाहरण एक वेगळंच आहे। बच्चू कडू लढाऊ आहे वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी शिवसेनेनं मान्य उद्धवजींनी त्यांना मंत्री केलं होतं, कोणत्या अटी शर्तीशिवाय केलं होतं। परंतु आत्ताच्या घडीला एकनाथ शिंदेसाहेब पुन्हा मुख्यमंत्री होणं ही त्यांची अपेक्षा जरी असली तरी भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेसाहेबांना पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यासाठी सगळ्या प्रोसेस पूर्ण करते आणि जवळपास ह्या प्रोसेस पूर्ण होत आल्या। त्यामुळे मला असं वाटतं नाही, हे बच्चू कडूंचं स्वप्नच राहील। परभणीचे खासदार आहेत तुमचे संजय जाधव, त्यांच्याकडून असे संकेत मिळत आहेत की ते पक्ष सोडण्याच्या भूमिकेत दिसत आहेत, कारण पुढे काय होणार हे सांगता येत नाही, असं त्यांनी वाक्य वापरलं। आत्ता तरी ते पक्षात एवढं बोलायला काहीच हरकत नाही, परंतु ते प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सगळीकडे बोलत आहेत की उद्याचं काय, मी आज शिवसेनेत आहे उद्धव साहेबांसोबत, उद्याचं सांगता येत नाही, अशा प्रकारची भूमिका मांडते।
जसं आम्ही ठामपणे सांगतो आम्ही आजही शिवसेनेसोबत आहे, उद्धवजीसोबत आहे, उद्या पण आहे आणि परवा पण जाऊ, तशी भूमिका ते मांडत नाही आहे. हे सत्य कबूल केलं पाहिजे, परंतु ते शिवसेनेत आहे हेही कबूल केलं पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं आत्ताच त्यांच्याविषयी काही जास्त बोलणं योग्य होणार नाही. कॅगचा अहवाल आहे, राज्याच्या तिजोरीला 32,000 कोटींची गळती लागल्याचं समोर आलं. लागला असेल ना. खरं तर राज्य 10 लाख कोटीच्या कर्जात आहे आणि ही गळती एक स्वतंत्र आहे. 32,000 कोटीची गळती, आता ती गळती कशी आत्ता लागली असेल माझा अंदाज, अजून मी वाचला नाही, परंतु लाडक्या बहिणी 71 लाख गळाल्या किंवा गाळल्या, ह्या बहिणी नव्हत्याच. 71 लाख म्हणजे आता कितीचं नुकसान झालं. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी गळती झालेली असेल. राज्य सरकार निष्क्रियपणे वागतं आहे. जिथं गरज आहे तिथं पैसा खर्च केला जात नाही, जिथं गरज नाही तिथं धो पैसा वाहतो आहे. अशा प्रकारची सत्यता आत्ताच्या घडीला आहे. सरकारला जनतेचा पैसा मला असं वाटतं बेछूटपणे सरकार खर्च करतं आणि या राज्याला कर्जबाजारी बनवतं आणि या राज्यातील जनतेच्या डोक्यावर कर्ज लादतं आहे. नक्कीच हे होते आमदार अंबादास दानवे. कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सर्वोदय, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.